अनुसूचित जातीतील विवाहित महिलेवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन दिलं। मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अनुसूचित जातीतील विवाहित महिलेवरील गंभीर लैंगिक अत्याचार प्रकरणात अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। राष्ट्रीय चर्मकार महासंघाने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याची जोरदार मागणी केली। मोहोळ पोलीस ठाण्यात BNS अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे नोंद असूनही आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला। त्यामुळे पीडित कुटुंब भयभीत असून समाजात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाने आपल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिला की अनुसूचित समाजातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पोलिसांकडून कठोर आणि तातडीची कारवाई अपेक्षित आहे। मात्र या प्रकरणात आरोपींना अभय मिळत असल्याचा संशय निर्माण झाला आहे। आरोपींकडून पुरावे नष्ट करणं, साक्षीदारांवर दबाव टाकणं आणि पीडित कुटुंबाला धमकावण्याची शक्यता देखील संघटनेने व्यक्त केली आहे। या निवेदनावर 7 ठोस मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये आरोपींना तात्काळ अटक, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण, निष्पक्ष चौकशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आरोपी सोमनाथ विठ्ठल वाघमोडे हा महिना झाला रेप करून फरार झालेला आहे। तर त्या व्यक्तीला आतापर्यंत अटक केलेला नाही, तरीसुद्धा त्याला लगेच अटक व्हावी ही आमची राष्ट्रीय चर्मकार संघटनेकडील महिलाकडून ही अपेक्षा आहे। आणि म्हणजे महिला आजच्या काळामध्ये सुरक्षित आहेत का? महिलांसाठी कायदे आहेत, परंतु त्यांना सुरक्षितता मिळते का? महिलांना सक्षम राहावा आणि बरेचसे हेल्पलाईनचे नंबर आहेत महिलांसाठी संरक्षणासाठी पूर्ण यंत्रणा आहे शासनाची, परंतु ही यंत्रणा काम करते का? आज आरोपी हा महिना झाला बाहेर फिरतो आहे आणि तो रेप करून, एखाद्या महिलेचा रेप करून तो महिनाभर फरार आहे, तरी त्याला तो अजून सापडत नाही आहे, अटक होत नाही आहे। तर महिला सुरक्षित आहेत का आणि यंत्रणा काम करते का यावर तुम्ही विचार करा। आणि वारंवार तिच्या घरी जाऊन त्या महिलेला दबाव आणण्यात आलेला आहे। तो राजकारणातील पुढारी व्यक्ती असल्यामुळं तो त्या महिलेच्या घरी जाऊन त्याच्यावर दबाव आणत आहे। सोमनाथ विठ्ठल वाघमोडे, राहणार कोळेगाव। मी 21 तारखेला पार्लरला गेली होती। नंतर मला पार्लर सुटल्यानंतर त्यांची गाडी बाईक फोनवर रस्त्याच्या साईडला उभी होती आणि मला बोलली की चल मी घरी चालले, जाता सोडतो तुला। मी नको बोलली तरी ते बोलले चल सोडणार। जबरदस्ती मग ते बसले गाडीमध्ये, नंतर त्याला लांब घेऊन माझ्यावरती जबरदस्तीने अत्याचार केले आणि नंतर त्याला बोलले की घरी कोणाला सांगितलं तर जीव मारेल। यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे, शावरप्पा वाघमारे, परमेश्वर काळे, बाळासाहेब आळसंदे, शोभा धुळराव, कविता कोडवान, प्रवीण लामतुरे, गोपाळ सौदागर, आशा शेरखाने, इंदू कांबळे, सूर्यकांत वनकडे यांच्यासह समस्त हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।